जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपरिषदेमध्ये जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील यांचा नगराध्यक्षपदी 1014 मतांनी दणदणीत विजय झाला आहे। या ठिकाणी भाजपाचे तब्बल 20 नगरसेवक निवडून आले असले तरी भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील हे पराभूत झाल्याने गडाला पण सिंह गेला अशी स्थिती भाजपाची झाली आहे। या ठिकाणी 29 पैकी 20 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहे, तर जनता विकास आघाडीचे अवघ्या 09 जागांवर उमेदवार विजयी झाली आहेत। दुसरीकडे नगराध्यक्ष म्हणून जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील हे विजयी झाले असले तरी त्यांच्या पत्नी प्रीती पाटील या वार्ड क्रमांक 13 मधून पराभूत झाल्या आहेत। या ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील यांच्या पत्नी माधवी पाटील यांचा अवघ्या 4 मतांनी विजय झाला आहे। भाजपाच्या माधवी पाटील यांना 1395 मते तर जनता विकास आघाडीच्या प्रीती पाटील यांनी 1391 मते मिळाली आहेत। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। निश्चितपणे सर्व शहादेकर मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर आमच्यासाठी हा निकाल थोडा अनपेक्षित आहे। 20 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून यायला हवे अशी आमची सुरुवातीपासूनची रणनीती होती, परंतु मतदारांनी काही फरकाने आमचे नगरसेवकांना मागे ठेवलं। तरी देखील नगराध्यक्ष पदासाठी मला जे मतदान सर्व शहादेकरांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व शहादेकर बंधू भगिनींचे, माझ्यासोबत उपस्थित सर्व नगरसेवक, त्यांच्या परिवाराचे आणि कार्यकर्ते मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधात सभा घेतली होती, कसं बघताय? खरं तर संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती। स्वतः मुख्यमंत्री साहेब इथं आले, गिरीश भाऊ महाजन 2 वेळा आले। संपूर्ण भारतीय जनता पक्षाची मशिनरी एकीकडे असताना देखील शहादेकरांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्याच्यासाठी निश्चितपणे त्यांच्या ज्या आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे त्याला आम्ही बांधील राहू आणि जास्तीत जास्त शहाद्याचे काम करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध राहू। धन्यवाद।